रोजच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी वेगवेगळे पराठे किंवा लच्छा पराठे कसे तयार करायचे याबद्दल अनेक कमेंट आलेल्या होत्या. त्यासाठीच इथे परत चपातीच्या पिठाचा गोळा तयार करून त्याची चपाती लाटून घेतली. त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं, आवडीप्रमाणे मिरची, पाव तुकडा इतका आलं घालायचं, 2 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरं, पाव चमचा साखर आणि पाव चमचा मीठ घालून हे आपल्याला जाडसर मिक्सर बंद चालू करून वाटून घ्यायचं आहे. यामुळे सगळे जिन्नस छान एकत्र होतात. आता इथे चपातीवर आपण 1 चमचाभर तेल लावून ही तयार केलेली चटणी किंवा हे खोबऱ्याचं मिश्रण पसरून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. कोरडं पीठ भुरभुरून या पद्धतीने हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि स्ट्रिप्स कट करून याचा रोल तयार करायचा. अशा प्रकारे रोल तयार करून घेतला की हे सारण अगदी सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. आता हलक्या हाताने पराठा लाटून हा आपल्याला मंद ते मध्यम आचेवर खरपूस असा तेल किंवा तूप लावून शेकवून घ्यायचा आहे. आता हा पराठा ओलसर होऊ नये म्हणून चटणी वाटत असताना मिक्सर बंद चालू करून ती वाटून घ्यावी आणि शक्यतो चपातीचं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे.